आयडिओलॉजी ना हा भावनांचा मुद्दा आहे ना हा शब्द घसरण्याचा मुद्दा आहे। हा मुद्दा आहे विचारांचा, हा मुद्दा आहे मूल्यांचा, हा मुद्दा आहे भूमिकांचा। आणि त्या भूमिका तुम्ही दोन राजकीय पक्षांनी मांडलेल्या भूमिका आहेत ज्याच्या आधारे तुम्ही लोकांसमोर जाताय आणि त्या भूमिका लोकांना सांगताय। त्यामुळे भावना शब्द घसरले याच्यामध्ये जाऊ नका। आम्हाला स्पष्टपणे सांगा तुमची भूमिका काय, का तुम्हाला भाजपला हे सांगावं लागलं की सावरकरांच्या विचारांवर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल? नाही, तो भाजपातला का सांगावं लागलं ते भाजपचं वरिष्ठ शीर्षस्थ नेतृत्व ठरवेल। त्या ठिकाणी मी नेहमी सांगितलं, मुख्यमंत्र्यांचं आपण ऐकलं असेल की माननीय अजितदादा कुठे सावरकरांच्या विरुद्ध कुठे काही बोललेले नाहीयेत किंवा कुठलाही असा एकूण प्रचार काळामध्ये कुठेही असं वक्तव्य गेलेलं नाहीये। आणि मग विनाकारण अशा जर काही गोष्टी नसतील तर माननीय अजितदादांचं काम हे सर्वांना माहिती आहे आणि पूर्वीपासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचे वक्तव्य जाणून बुजून करण्यात आलेलं आहे। काय म्हटलं? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे हे वक्तव्य आशिष शेलारांकडून जाणून बुजून केलं गेलंय? नाही, हे बघा, राजकीय दृष्ट्या कालखंडामध्ये या सध्याच्या कालखंडामध्ये जे काही वक्तव्य केलं असेल यामध्ये इथं भाजपचे प्रवक्ते आहेत पेशकर प्रदीपजी यांनी सुद्धा सांगितलं की विचारधारेमध्ये जबरदस्ती नसते, स्वीकार्य विचारधारा त्या ठिकाणी हा विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे। आणि आम्ही सगळेच या देशामधल्या सगळी जनता जी आहे 100-150 कोटी जनता आज आपण सगळेजण आहोत ती हिंदुत्वाच्या विचारधारेचा स्वीकारच करत आहोत। आणि परंतु या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे विकासजी राष्ट्रवादी काँग्रेस ही हिंदुत्वाच्या विचारधारेचा पुरस्कार करते? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस असं नाही, प्रत्येक व्यक्ती हिंदुत्व या ठिकाणी या राष्ट्रामध्ये असणारा व्यक्ती हा हिंदू आहे। आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाबद्दल विचारतोय, सन्मान करणं, आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारतोय, आम्ही तुम्हाला तुमच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल विचारते। हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस करते का? आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकर सेक्युलर विचारांची भूमिका आहे। परंतु आम्ही तीन पक्ष एकत्र येऊन राज्यामध्ये महायुतीमध्ये काम करत असताना आम्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेचा सन्मान करत विकासजी एकदा ठरवून घ्या, कारण तुमचा भरपूर वैचारिक गोंधळ होताना दिसतोय मला। म्हणजे एकदा तुम्ही म्हणताय की सगळ्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करावा, एकदा तुम्ही म्हणताय की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार करतो, एकदा तुम्ही म्हणताय की आमचे सहकारी पक्ष आहेत त्यांची विचारधारा मान्य करतो। म्हणजे ठरवा एकदा नेमकी कुठली, कारण विचारधारेच्या बाबतीत एवढा गोंधळ बरा नव्हे। अनिशजी बोला, मगापासून फार हसताय तुम्ही। गोंधळ नाहीये, आपण समजून घ्या। येते परत येते तुमच्याकडे विकास।